तर डॉक्टर मनमोहन सिंग यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या आठवणींना शरद पवारांनी उजाळा दिलेला आहे। पुढच्या बातमीकडे वळूयात। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार। बीडमधल्या हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी पुनरुच्चार केलाय। वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत मी लढा देणार असं दमानिया यांनी म्हटलंय। तुम्ही बीडला जाणार होती, आता काय तुमची भूमिका आहे? जाणार आहेत का? आणि जर जाणार आहे तर तिथे काय काय तुमच्या कार्यक्रम असणार आहेत? कशा प्रकारची रूपरेखा आहेत कार्यक्रमाची? कसं आहे की बीडची जी घटना झाली आहे ती इतकी गंभीर आहे, तर त्याच्यावर काही ना काही कारवाई खरंच झाली पाहिजे। आणि लढलं नाही तर बीडची जी दशा आहे ती बिलकुल बदलणार नाहीये। म्हणून ती दहशत संपवायची असेल तर आपल्याला बीडला जाऊन लढावं लागेल। वाल्मिक कराड यांना अटक होईपर्यंत आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईपर्यंत तिथे राहून मी लढणार आहे। आज तुमचे दोन ट्विट आहेत, एक तर मार्किंग करून काही नेत्यांची फोटो तुम्ही दाखवले आहेत, तर त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, कशा प्रकारच्या फोटो आहेत, आणि पिस्तूलच पिस्तूल तुम्ही आता म्हटले ते काय आहे? दहशत किती आहे हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी मी एकानंतर एक ते ट्विट करते। ट्विट केल्याच्या आधी मी नवनीत कावत जे SP आहेत बीडचे, त्यांच्याकडे ती माहिती पाठवते। तुम्ही ह्याला व्हेरीफाय करा हे देखील लिहिते। पंकजा मुंडे आतापर्यंत त्यांची जी भूमिका आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? गोविंद, हा प्रश्न खरंच त्यांना कोणीतरी जाऊन विचारायला हवा। कारण पंकजा मुंडे इतक्या गप्प काय आहेत? त्या एक मंत्री आहेत बीडच्या। खरं तर एवढं मोठं प्रकरण जर घडलं असेल त्याच्यावर त्यांची रोज प्रतिक्रिया आली पाहिजे। पण आपण बघतोय त्या वाल्मिक कराड विरुद्ध एक चकार शब्द बोलल्या नाहीत किंवा या घटनेविरुद्ध मला वाटतं एक व्हिडिओ सोडून बाकी काही बोलल्या नाहीत। तर कुठेतरी त्यांची ही चुप्पी जी आहे ती बरंच काही बोलून जाते। तर त्यांना रोज जाऊन पत्रकारांनी खरं विचारलं पाहिजे की तुम्ही गप्प का? अजितदादांकडे काही मागणी करणार आहेत का याबाबत, या पूर्ण घटनेबाबत? मी आणि अजितदादांकडे मागणी करणं या जन्मी शक्य नाहीये। कारण ते किती भ्रष्ट आहेत आणि त्यांनी काय काय केलंय हे सगळं मी अनेक वेळा उघड केलंय। मला असं वाटतं त्यांच्याशी मला बिलकुल काही बोलण्याची गरज नाहीये। माझा जो लढा आहे त्यात गृहमंत्र्यांनी आणि तिथल्या SPंनी कारवाई करावी आणि न्याय करावा एवढाच आहे। कारण आज देशमुख कुटुंबाला खरंच न्याय मिळण्याची गरज आहे। आणि त्या मुलीनी जे एक वाक्य म्हटलं होतं की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, तर त्या मुलीला पूर्ण पाठिंबा देऊन कसा न्याय मिळत नाही तो लढा देणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। कॅमेरामॅन खंडूसा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।